मित्रांनो आता आपण जे चालू आहे पर्यटक बॅनर वगैरे खूप सारे लागले. तर एक बॅनर आहे परेलचा विघ्नहर्ता पर्यटक मध्ये खूप सुंदर सुंदर बाप्पाच्या मूर्त्या रेडी होत आहेत आणि खूप उंच उंच बाप्पा पण आहेत. समोर पण एक बाप्पाची मूर्ती होती ती आपल्याला अरुण सरच्या वर्कशॉपच्या बाहेर ट्रॉला बघायला भेटतात. म्हणजे पहिली आहे ती मुंबईचा स्वामी आगमनचा बोर्ड दिसतो पहिला म्हणजे बोरवलीचा महाराजा. मित्रांनो इकडे अजून खूप सुंदरसे बाप्पाची मूर्ती आहे सारथ्या मध्ये. बाकी स्टार्टिंग प्राइस तुम्हाला खूप सुंदर वाटतात. या साईडला पण आहे, त्या साईडला पण आहे. बस बघू शकता तुम्ही इकडे. बाकी इकडे मैदान तसंच आहे आणि थोडाफार काय काम आलाय. समोर दिसत नाही सगळं ब्लॅक ब्लॅक, तिकडे बाप्पा असतात मुंबईचा राजा. बाकी इकडे मुंबईचा बाप्पाची ट्रॉली ऑलरेडी जागेवरतीच आहे. फुल जल्लोष नाही आणि काम तर एकदम जोरात चालू आहे. बाहेरचं गेट बघू तुम्ही, थोडी मोठी शिडी टाकली. जेव्हा फर्स्ट लुक असतो ना तेव्हा अशी मोठी एक शिडी असते. तर मित्रांनो इकडे काम चालू आहे, खूप जोरात काम चालू आहे. समोर बाप्पाची ट्रॉली. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपण लालबाग नगरीमध्ये. आज तारीख आहे 5 ऑगस्ट 2026 आणि आज आपण तुम्हाला लागून आहे परेड वर्कशॉप, अरुंधती सरचा वर्कशॉप आणि गणसंख्या वर्कशॉपचा अपडेट. बाकी आता आपण आहे परेड वर्कशॉप पार्टी आणि आपल्या इकडे एक बाप्पा ट्रॉली बघायला भेटतोय. म्हणजे सांगालूरचा महाराजा बाप्पा ट्रॉली आहे. एकच ट्रॉली आली आहे, बाकी ट्रॉली आले नाहीत. आणि सगळी माहिती आहे खूप सुंदर बाप्पाचे आगमन झालेत. मुंबई ते सुरतमध्ये बाप्पा गेला. आता मध्ये आता मुंबईमध्ये गणपती बाप्पा येणार, तर भव्य दिव्य आगमन खूप भारी होणार आहे. ते आगमनचे ब्लॉग बघायचे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. बाकी एक छोटीशी कमी गणपती बाप्पा मोरया तुम्हाला दाखवतो पर्यवेक्षाचा अपडेट. चला जाऊया मित्रांनो. आता आपण जे चालू आहे पर्यवेक्षाच्या बाहेर आणि आता इकडे बॅनर वगैरे खूप सारे लागले. तर एक बॅनर आहे परेलचा विघ्नहर्ता म्हणजे बाप्पाचं आगमन आहे 9 ऑगस्ट 2026 ला 4 वाजता संध्याकाळी आहे. तर या तुम्ही पण, आपण भेटूया एकत्र, आम्ही पण येणार आहे. बाकी मानव पण हा इकडे आपल्या सोबत. आता आपण आतमध्ये जाऊया. आतमध्ये बाप्पाच्या मूर्त्या रेडी होत आहेत. बाकी इथे ईश्वराच आहे, तिकडे तुम्हाला दाखवतो. घरगुती गणपती बाप्पाच्या मूर्त्या आहेत, खूप सुंदर सुंदर आहेत. बाकी समोर बाप्पाच्या मूर्त्या बांधतात. जाऊया आता आतमध्ये आपण. तर ईश्वर आर्ट्स मध्ये खूप सुंदर सुंदर अशी बाप्पाच्या मूर्त्या बघू शकता तुम्ही. त्यांना सगळे पॅक केले, खाली पण आहे. तर इकडे जेवढ्या बाप्पाच्या मूर्त्या सगळ्या पॅक केलेले उशिरा तिकडे बघा. ही पण बाप्पाची मूर्ती खूप सुंदर आहे. लालबागचा राजा बाप्पाची मूर्ती बघायला भेटते समोर, खूप सुंदर. इकडे पण अजून 2 आहेत, म्हणजे हाईट वाईज बाप्पाच्या मूर्त्या आहेत. आपल्याला तर तुम्हाला दाखवला परेल वर्कशॉप मध्ये खूप सुंदर सुंदर बाप्पाच्या मूर्त्या रेडी होत आहेत आणि खूप उंच उंच बाप्पा पण आहेत. समोर पण एक बाप्पाची मूर्ती होती, ती पण जस्ट रेडीच होते. आणि बाकी तुम्हाला जसं दाखवलं 9 तारखेला बाप्पाचं आगमन आहे म्हणजे परेलचा विघ्नहर्ता. बाकी तुम्हाला 7 तारखेला बाप्पाचं आगमन आहे. 7 होता मानो, 7ला आहे राजा बदाम गल्लीचा राजा. आणि बाकी अजून 1-2 बाप्पाचे आगमन आहेत, ते अजून नाव माहिती नाही पडतंय. पण मंडळ आणि कुठचे काय असेल तुम्हाला माहिती असेल ना की आगमन आहेत 9 तारखेच्या पहिला, ते आपल्याला कमेंट करा, म्हणजे आपण आगमनचे व्लॉग घेऊन येऊ आपल्या या चॅनलवरती. बाकी खूप सुंदर सुंदर बाप्पा आहेत आणि आपण गेलो ईश्वर आर्ट्स मध्ये, तिकडे पण खूप सुंदर सुंदर बाप्पा आहेत. जसं की तुम्हाला 1-2 पहिला आपण अपडेटचे व्लॉग टाकले, त्यामध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे. आता आपण आलोय जस्ट अरुण सरच्या वर्कशॉपच्या इकडे. बाकी अरुण सरचा वर्कशॉप तर पूर्ण पॅक आहे. बाहेर आपल्याला 1-2 ट्रॉल्या बघायला भेटल्या, तुम्हाला दाखवतो मी ट्रॉल्या. मित्रांनो समोर आपल्याला अरुण सरच्या वर्कशॉपच्या बाहेर ट्रॉल्या बघायला भेटतात. म्हणजे पहिली आहे ती मुंबईचा स्वामी आणि बाकी 2 ट्रॉल्या आहेत बघू शकता तुम्ही. आणि बाकी आतमध्ये तिकडे पण क्राऊड खूप आहे गेटवरती. बाकी अरुण सरचा एवढा मोठा असा वर्कशॉप आहे, तर खूप भारी मजा येणार आहे. जेव्हा जल्लोष येणार आहे, जेव्हा बाप्पाचे आगमन पहिला अरुण सरच्या वर्कशॉपमधून होणार आहे, ते आम्ही तर तेच वाट बघतोय. काय बोलतो मानो, ऍक्सिडेंट आहे की नाही जेव्हा इकडून एक गणपती बाप्पाचं आगमन, पहिला आगमन होईल गणपती बाप्पाचा? पहिला आगमन इकडनं कुठचा होईल ते आपण तुम्हाला नक्की अपडेट देऊ. पण खूप मजा येणार इकडनं, जे पण गणपती बाप्पाची मूर्ती निघणार आहे ते. कारण म्हणजे खूपच एक्साइटमेंट आहे. तुम्ही पण आगमनला नक्की या. सगळ्या एक्साइटमेंटमध्ये आगमन असणार आहे यावर्षी. सो कंटिन्यू. तर मित्रांनो आता जसं की आपल्यासोबत आहे ना हरिओम भाई पण होते आणि ते पण आता गेले, ते पुढेच गेले जस्ट दादाला भेटायला, म्हणजे अरुंधती सरला भेटायला. बाकी इकडे तुम्ही वर्कशॉप बघू शकता, मोठा आहे. तर मी त्याला ते विचारलं, जेव्हा इथून एक पहिला आगमन होईल ना या वर्षीचा, फर्स्ट टाइम या मैदानामधून आगमन होणार आहे, तर खूप भारी जल्लोष मजा येणार आहे. आणि तो ब्लॉग जर तुम्हाला बघायचा असेल ना, जो इकडून आगमन होणार आहे, त्यावेळी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायला लागेल. बाकी अजून कमेंट नाही केली पामूया तर ती पण करा. बाकी अरुण सरच्या इकडे आपण आतमध्ये जाऊन बघूया की काय कसा अपडेट आहे. व्हिडिओ काढायला नाही भेटणार, पण आपण जर आपल्याला बघायला भेटलं तर आपण
ट्राय करू आणि तुम्हाला काही सेकंडमध्ये तुम्हाला सांगतो पुढे की काय कसं आहे, किती गणपतीच्या मूर्त्या बनल्यात आणि केवढा हायटीवरचे. बाकी तो आपल्याला बाहेर तिकडे 2-3 प्रभाव बघायला भेटतात. ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, आपण जाऊया पुढे आणि काय अपडेट बघूया. चला. तर मित्रांनो तुम्हाला दाखवले मी पर्यटन शॉपमध्ये घरगुती गणपतीच्या मूर्त्या आहेत आणि त्याची प्राइस आहे ना पीओपी मध्ये स्टार्टिंग प्राइस 4,000 रुपये आहे आणि बाकी मातीच्या प्राइस 6,000 स्टार्टिंग प्राइस आहे. खूप सुंदर सुंदर बाप्पाच्या मूर्त्या आहेत, नक्की जाऊन चेक करा. आणि आता आपण जसं तुम्हाला दाखवलं आपण तो अरुण सरच्या वर्कशॉपच्या इकडे आणि तिकडे पण खूप जोरात काम चालू आहे. बाकी अरुण भाई आतमध्ये थांबलाय, अरुण सरसाठी तिथे टाइम लागणार अजून. बाकी आम्ही आता पुढे आलोय. आपल्या पार्टी आहे गणसंकुल वर्कशॉप, इकडे आपल्याला बघायला भेटत म्हणजे बाप्पाच्या मूर्त्या रेडी होता. इकडून दिसतंय ना 1 ते 2 ट्रॉल्या उभ्या आहेत. आपण जाऊया मेन गेट येतो आणि तिकडून बाप्पा आपण बघूया. तिकडे घरगुती गणपतीच्या मूर्त्या आहेत. तर कंटिन्यू राहा. मित्रांनो गणसंकुल वर्कशॉपच्या बाहेर आपण आलो आणि आपल्याला आगमनचा बोर्ड दिसतो पहिला म्हणजे बोरवलीचा महाराजा 8 तारखेला आहे. संध्याकाळी 4 वाजता बाप्पाचं आगमन होणार आहे. ते पण गणसंकुल वर्कशॉप मधनं. आणि बाकी इकडे आहे इंद्रनगरचा राजा बाप्पाचं आगमन आहे 9 तारखेला 11 वाजता सकाळी. बाकी इकडे आगमन बोरवलीचा महाराजा सेम दोन्ही सेम आहे बॅनर. बाकी इकडे घाटकोपरचं चिंतामणी बाप्पाचं आगमन आहे. ते पण हा 21 ऑगस्टला 12 वाजता आहे. बाकी आपल्याला एवढे बोर्ड बघायला भेटत आहेत. 29 ऑगस्ट 2024ला 11 वाजता. बाकी आपल्याला इकडे बघायला भेटतं आतमध्ये जाऊया आपण वर्कशॉपच्या आतमध्ये आणि बघूया काय अपडेट आहे. राईट साईडला अमर आर्टचा आणि खूप सुंदर बाप्पाच्या मूर्त्या आल्या इकडे डिस्प्लेवरती. पहिला चेंज होते आणि आता नवीन आणलेत ते इथे लावलेत. खूप सुंदर बाप्पाच्या मूर्त्या तुम्ही बघू शकता इकडे. जय मल्हार बघा. बाकी खूप सुंदर सुंदर असे आहेत. डायमंड वर्क पण भारी भारी केलं सगळा. आपला तेजू काया म्हणजे राजा तेजू काया तसा एक बाप्पा आहे. खूप सुंदर आहे पण. बाकी इकडे बघू शकता तुम्ही खूप सुंदर डायमंड वर्क भारी केलंय. हे बघा खूप सुंदर आहे. बघू शकता तुम्ही बघा. ओम तांडू सारखाच आहे पण फक्त प्रभा नाही वाटी बाकी ओम तांडू सारखं आहे. बाहेरची दाखवली तुम्हाला आतमध्ये खूप सुंदर अशी बाप्पाची मूर्ती समोरच आहे एंट्रीलाच. अमर आर्ट्स मध्ये बघू शकता तुम्ही खूप सुंदर बाप्पाची आयटम आहे बरोबर. बाकी दरवर्षी प्रमाणे 7-8 समोर आणि खूप सुंदर मूर्ती असतात इकडे हर टायमाला. बाकी इकडे नुसार खूप सुंदर सुंदर बाप्पाच्या मूर्ती आहेत. हे बघू शकता पार्टी पण आहे. पेटे घालून पण आहेत. खूप सुंदर असं काम केलं बाप्पाचं आणि फिनिशिंग खूप सुंदर आहे. डायमंड वर्क बघा. मित्रांनो 7 ते 8च्या आतमध्ये असे खूप सुंदर असं बाप्पाची मूर्ती चंद्रावर बसलेली बघू शकतो आणि डायमंड वर्क पण केलं तिला. वा खूप सुंदर वाटतंय. बाकी या साईडला बाटी पण आहेत बघू शकता तुम्ही. लेफ्ट साईडला पण आहेत. हे बाप्पा पण खूप सुंदर डायमंड वर्क केलं ना. मुकुट तर पूर्ण डायमंड वर्कनीच आहे. हे बघा खूप सुंदर वाटतंय. तुम्हाला कसं वाटतंय बाप्पाची ते कमेंटमध्ये नक्की सांगा. मित्रांनो पुढे आमचा वेळे बदलून आहे. खूप सुंदर सुंदर बाप्पाच्या मूर्त्या असतात बॅलन्सिंग मध्ये घरगुतीच्या मूर्त्या. बाकी तुम्हाला मी दाखवतो खूप सुंदर बाप्पाच्या मूर्त्या आतमध्ये. मित्रांनो ही बाप्पाची मूर्ती खूप सुंदर आहे. एका हातावरती शंख आहे, शंखावरती बाप्पा आहे, एका पायावर उभे आहे. खूप सुंदर बॅलन्सिंग मूर्ती आहे. तुम्हाला कशी वाटली ही बाप्पाची मूर्ती नक्की कमेंट सांगा. जर तुम्ही कमेंट नाही करत मित्रांनो नक्की सांगा कारण काही खूप म्हणजे खूप सुंदर बाप्पाची मूर्ती आहे. आणि इकडे लेफ्ट साईडला पण आहे. हे बघा हे पण सगळे बॅलन्सिंग मूर्ती आहेत. समोर पण आहे बघा समोर खूप सुंदर आहे पण. शेष नागवर अशी आहे. अरुण एवढी उंच आहे बघू शकता तुम्ही. खूप सुंदर आहे अशा. इकडे खूप सुंदर सुंदर बाप्पाच्या मूर्त्या बघायला भेटतात आपल्याला. मित्रांनो इकडे अजून खूप सुंदरसे बाप्पाची मूर्ती आहे 7-8 मध्ये. बाकी स्टार्टिंग प्राइस तुम्हाला 5,500-6,000 हजारपासून स्टार्टिंग प्राइस बघायला भेटणार आहे. आणि खूप सुंदर सुंदर बाप्पाच्या मूर्ती बघा ना. पेटाची डिटेलिंग बघा खूप सुंदर वाटते. बाकी इथे पण पेटा बघा बनलाय खूप सुंदर वाटतंय. गणसंकुल उत्सव मध्ये श्री आर्ट्स म्हणून पण आहे. खूप सुंदर सुंदर बाप्पाच्या मूर्त्या आहेत तुम्ही शकतात आणि बाहेर डिस्प्लेवर ठेवल्या आणि आतमध्ये पण खूप आहेत बाप्पाच्या मूर्ती. सगळीकडे मस्त लालबागच्या जागा बाप्पाची मूर्ती आहे. आणि बाकी इकडे तुम्हाला छोटे छोटे गणपतीच्या मूर्त्या बघायला भेटणार आहे. खूप सुंदर वाटतात बघा. या साईडला पण आहे, या साईडला पण आहे बघा. आणि बाकी बाप्पाच्या मूर्त्या आणि बाकी इकडे फिनिशिंग धोतर बघू शकता तुम्ही. त्या साईडला पण धोतर घातले म्हणजे सगळे धोतर घातले आहेत पण फिनिशिंग खूप सुंदर वाटतं. खाली पण बाप्पाच्या मूर्त्या आहेत.
या साईडला पण आहेत. तर मी तुम्हाला दाखवलं आपण गणसंकुल वर्कशॉप आणि आपण सर इंट्रो मध्ये बोललो परेल वर्कशॉप, आन्सरचा वर्कशॉप आणि गणसंकुल वर्कशॉप. तर आता आपण ह्याच्यामध्ये थोडंसं ऍड करतोय क्लिप, म्हणजे मुंबईचा राजा आणि लालबागचा राजा बाप्पाचा मंडपचा अपडेट तुम्हाला देणार आहे आपण. तर मानव काय वाटलं, तिन्ही वर्कशॉप कसे वाटले? तिन्ही वर्कशॉप तर वाटले चांगले, पण लवकरात लवकर आपल्या मुंबईचं आगमन पण सुरू होणार आहे. तर आता आपण जाऊया मुंबईच्या राजाकडे आणि बघूया किती मंडपचं काम झालंय ते. तर मित्रांनो, जसं की आता आपण तुम्हाला मी बोललो राजा बदाम गल्लीचा तो कुठचा आहे मला नक्की कमेंट सांगा. बाकी 8 तारखेला म्हणजे बोरलचा महाराजा बाप्पा आगमन होणार आहे. तर मुंबईमध्ये आगमन होणार म्हणजे भारी मजा येणार आहे. बाकी आता आपण पोहोचलोय गणेश गल्लीच्या बाहेर. ही गणेश गल्ली आहे. जाऊया आतमध्ये आपण आणि बघूया की मुंबई राजा बाप्पाचा अपडेट काय कसं काय आहे ते मंडपचं. आता रिसेंटली तुम्हाला माहिती असेल पाद्यपूजन झालं, पण पाद्यपूजनला आम्ही आलो नाही. बाकी पाद्यपूजनचा आम्ही ब्लॉग बघितले, पुरा चिखल झालेला, तर आम्ही आलो नाही. पण आम्ही ट्राय करू पुढच्या वर्षी किंवा पुढच्या वर्षी एक वर्ष तरी या आपल्या चॅनलवरती ब्लॉग टाकायला, म्हणजे मुंबई राजा बाप्पाचा पाद्यपूजन. आता आपण जाऊया मंडपच्या इकडे आणि बघूया की काय कसं अपडेट आहे त्याचं. मित्रांनो आलोय पुढे आणि लेफ्ट साईडलाच बघू शकता तुम्ही इकडे. बाकी इकडे मैदान तसंच आहे आणि थोडाफार काम आलाय. समोर स्टेज बांधला गेलाय. लास्ट टाइम सगळं आता माहित नाही, पण स्टेज बांधला गेलाय. बाकी इकडे पण बघू शकता तुम्ही जे लागणार आहे ते सगळं सामान आलाय. वेल्डिंग वगैरे सगळं चालू आहे, म्हणजे खूप भारी मजा येणार आहे. बाकी समोर वगैरे बाप्पाची मूर्ती बनायला रेडी झाली आहे. इकडे स्टेज वगैरे बांधतायत, म्हणजे मला वाटतं पाद्यपूजन स्टेज आहे. आणि बघा हा जो गार्डन बघू शकता तुम्ही, खूप लोकांनी रील टाकलेली की इकडे पाय पूर्ण चिखल झालाय, कोणी लोळल्या म्हणजे इकडे ह्याच्यामध्येच. खूप भारी मजा आली ती बघायला. पण आपण ते ना बघितलं. बाकी समोरची गल्ली तुम्हाला दाखवतो, तिकडे मुंबईच्या वस्तू एक्झॅक्ट समोर बसतो काय, म्हणजे मूर्ती रेडी झाली नाही. बाकी इकडचं असा अपडेट आहे. बाकी इकडे वेल्डिंग वगैरे चालू आहे, म्हणजे मोठे ना जे हे पिलर ना त्याचा उभे करतील त्यामध्ये. बाकी इकडे चिखल बसू बघा, चिखल बसू तुम्ही हे बघा, वरती माणसं काम करतात. त्या साईडला बांधकाम चालू आहे. तिकडे बांबूचं बांधकाम चालू आहे, इकडे लोखंडचं बांधकाम चालू आहे. म्हणजे जसं की लास्ट टाइम होतं ना मस्त सेटअप उभा केला, यावर्षी असंच काय मस्त सेटअप असणार आहे उभा. बाकी बघू शकता तुम्ही इकडे काम चालू आहे. मानव भाई आपल्या इकडे ब्लॉग बनवतोय, समोर पण आहे. मित्रांनो तुम्हाला ब्लॅक दिसतं नाही, सगळं ब्लॅक तिकडे बाप्पा असतात मुंबईचा राजा. बाकी थीम लोकांची खूप सुंदर आहे आणि मानव आता थीम शोधतोय. बघू शकता इकडे मला थीम काय आहे, टीम आहे मानव थीम शोधतोय, इंस्टावरती रील बघतोय. बाकी इकडे बाप्पाची मूर्ती खूप सुंदर. मित्रांनो आता आपण जर थीम चेक केली आहे, आपलं असं वाटतंय म्हणजे असं डाऊट आहे की पंढरपूर सारखंच आहे, पण एकदा माहित नाही की काय प्रॉपर थीम की काय आहे. बाकी इकडे ट्रॉली तुम्ही बघू शकता, ती ट्रॉली मुंबईच्या आहे की माहित नाही, पण जर असेल तर ती कमेंट करा तुम्हाला माहित असेल तर. बाकी यांचा 99 वर्ष होतं, म्हणजे पुढच्या वर्षी आहे ना 100 वर्ष, तर खूप भारी मजा येणार आहे. आणि बाकी मित्रांनो गेल्या वर्षी तुम्ही आपला ब्लॉग बघितला असणार, तेव्हा आपण व्हीआयपी दर्शन केलं, म्हणजे आपण चरण दर्शन केलं बाप्पाचा, खूप भारी वाटलं तेव्हा. बाकी या टायमाला आपण ट्राय करूया चरण दर्शनचा. आपला फ्रेंडचा जो झालेला आपण चरण दर्शन, यावर्षी पण ट्राय करू, झाला तर खूप भारी. आणि माझं चरण दर्शन झालं तर तुम्हाला आपल्या ब्लॉग मध्ये माहितीच पडेल. तर तो ब्लॉग असेल चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. बाकी आता आपण इकडून जाऊया पुढे, म्हणजे लालबागच्या बाप्पाच्या इकडे, आणि तिकडचं काय अपडेट आहे ते तुम्हाला मी आजच्या या ब्लॉग मध्ये दाखवणार आहे. मित्रांनो त्यासाठी एक ट्रॉली ठेवली, तर मला वाटलं तीच आहे, पण माहिती पडलं की आता इथे पुढे ना इकडे मुंबईच्या बाप्पाची ट्रॉली ऑलरेडी जागेवरतीच आहे, म्हणजे बाप्पा लवकरच काम चालू होईल. बाकी इकडे बघू शकता तुम्ही मंडप. मित्रांनो तुम्हाला दाखवलं मुंबईच्या बाप्पाचा मंडप. आज आपण आलो लालबागच्या बाप्पाचा मंडप तिकडे, आणि खूप सुंदर असं लवकर तयार चालू आहे, फुल जल्लोषने, आणि काम तर एकदम जोरात चालू आहे. बाहेरचं गेट बघू शकता तुम्ही, ऑलमोस्ट साईड सगळं लागलंय, फक्त वरचा काम बाकी आहे. बाकी आतमध्ये जाऊन बघूया आपण. गल्ली बघू शकता केवढी छोटीशी आहे, तर गाड्या खूप आहे इकडे, हॉर्न वगैरे वाजतात. बाकी इकडे बाहेरचा थीम तर ऑलमोस्ट थोडा कम्प्लीट होतच आहे, आणि आतमध्ये जाऊन आपण बघूया. तर मित्रांनो गल्ली आपण एंट्री मारली आणि समोरच काम बघू शकता तुम्ही चालू आहे एकदम जोरात ते पण. बाकी पुढे जाऊन बघा की काय असं अपडेट व्हायला भेटतं. समोरचं पत्र वगैरे लावलं, म्हणजे बाप्पाची मूर्ती रेडी झाली आहे बनायला, म्हणजे चालू आहे काम. बाकी इकडे बघा वरती काम चालू आहे, वरती बघू शकता तुम्ही एवढी मोठी शिडी टाकली आहे. जेव्हा फर्स्ट लुक असतो ना तेव्हा अशी मोठी एक शिडी असते आणि बघायला भेटतं बाप्पाची समोरच फर्स्ट लुक.
असं इकडून सीडीवर बसतात आणि समोर बसतात. पप्पाची मूर्ती फेस एकदम एक्झॅक्ट समोर असतो. त्याच्यावरून काम वगैरे एकदम जोरात चालू आहे. इकडे हे जे ब्लॅक आतमध्ये पप्पा बनतायत आणि या साईडला समोर खूप सुंदर जोरात काम चालू आहे. बाकी इकडे हनुमान मंदिर आहे राईट साईडला. बाकी तिकडे जाऊन आपण पप्पा दर्शन घेऊया. चला. तर मित्रांनो इकडे काम चालू आहे. खूप जोरात काम चालू आहे. समोर पप्पाची ट्रॉलीज आहे आणि बाकी बघतात इकडे खूप जोराचं काम चालू आहे. वेल्डिंग वगैरे सगळं चालू आहे इकडे पाठच्या साईडला म्हणजे समोर एकदी पप्पाची मूर्ती बसते आणि या साईडला काम चालू आहे. तर मित्रांनो इकडे गार्डन मध्ये पण खूप जोरात काम चालू आहे. लालबागच्या आजच्या इकडे जिकडे लाईन लागते ना पूर्ण, तर इकडे पूर्ण इकडे पूर्ण हे लागते आणि इकडे पण काम चालू आहे जोरात. तर मी तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट सांगा. आणि आपण आज तुम्हाला जसं की बोललेलो पहिला परेल वर्कशॉप, अरुंधती सरचा वर्कशॉप आणि आपण येणारा घनसंकुल वर्कशॉप, तिकडून आपण पुढे गेलो म्हणजे मुंबईच्या बाप्पाचा मंडपच्या इकडे गेलो आणि तिथून आपण पुढे गेलो लालबागच्या बाप्पाच्या मंडपच्या इकडे. काम तर एकदम भारी चालू आहे आणि खूप सुंदर सुंदर थीम बघायला भेटणार आहे आपल्याला. आणि बाकी मित्रांनो आता आहे ना आज तारीख तर 5 तुम्हाला बोललो 5 ऑगस्ट 2026. 7 ऑगस्ट आहे ना बाप्पाचे आगमन आहेत म्हणजे मीरा भाईंदरचा लंबोदर बाप्पाचं आगमन आहे आपला गोरेगाववरनं. आणि वर्कशॉपचं नाव आपल्याला लोक माहिती पडेल. जर तुम्हाला माहिती असेल ना तर आपल्याला कमेंट करा. आणि बाकी अजून एक बाप्पाचं आगमन आहे तो आहे आपला गोरेगावचा श्री विघ्नहर्ता बाप्पाचा आगमन होणार आहे सिद्धी 8 मधून बोरिवलीवरनं. आणि बाकी पुढचे आपण आगमनची तुम्हाला लिस्ट सांगणार आपण दुसऱ्या ब्लॉग मध्ये. जर तो ब्लॉग असेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. आणि असेच तुम्हाला आपल्या चॅनलवरती ब्लॉग बघायला भेटण्यासाठी तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करून ठेवायला लागेल. तुम्हाला इकडे व्हिडिओ भेटतोय तर डायरेक्ट या किंवा या व्हिडिओ भेटत. चला बाय.